पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं पंढरपुरातील नदी परिसर असेल, चंद्रभागेच्या तीरावरती असेल, पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे. नगरपालिका प्रशासन, पंढरपूर नगरपालिका प्रशासन सज्ज झालेलं आहे. आपल्यासोबत नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी महेश रोकडे साहेब आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीनं तयारी आहे, काय काय तयारी आहे. आता नगर परिषदेच्या वतीनं जो वाखरी या ठिकाणी सर्व दिंड्या पालख्या येणार आहे त्या ठिकाणचं वाखरीचं पालखी तळ आम्ही पूर्णतः तयार केलेलं आहे. त्या ठिकाणचं सर्व सुशोभीकरण आहे, पालखी तळाचं मुर्मीकरण आहे, रोलिंग आहे, तिथं शौचालयाची व्यवस्था आहे आणि विद्युत व्यवस्था हे सगळं पूर्ण झालेलं आहे. भक्तिसागर या ठिकाणचं सुद्धा या सगळ्या व्यवस्था अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. शौचालय दुरुस्ती आणि सगळं भक्तिसागरचं पालखी मैदान हे पण पूर्ण केलेलं आहे. अंदाजे एकूण शहरामध्ये एकूण असणारे नगर परिषदेच्या मालकीचे शौचालयाचे सीट, त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मानलेले शौचालय आणि शासनाने मानलेल्या सुलभ शौचालयातील सीट असे एकूण आमच्याकडे 4500 इतके कायमस्वरूपी शौचालय सीट आहेत. 2000 आम्ही तात्पुरते शौचालय उभा करत आहोत. गरजेनुसार शहरातील विविध भागात ज्या ज्या ठिकाणी दिंड्या उतरतात अशा मठाच्या परिसरामध्ये, वाळवंटामध्ये, 65 एकरमध्ये हे आम्ही तात्पुरते शौचालय ठेवणार असून एकूण 6500 पर्यंत शौचालयाच्या सीट आमच्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर शहरामध्ये असणारे विविध असंख्य मठ, जे काही यजमान कृत्य करणारे जे काही नागरिक आहेत त्यांच्या घरातल्या सुद्धा शौचालयाचा यामध्ये नागरिकांना उपयोग करून घेतला जाणार आहे. शहरातील जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्याचे मजबूतीकरण, त्याचे खड्डे बुजवणे हे काम प्रगतीपथावर आहे. पावसामुळे काही त्यात थोडा विलंब होत आहे, परंतु तेही काम आम्ही करत आहोत. शहरामधील मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्याचं विद्युतीकरण, तसेच शहरातील काही वारीच्या अनुषंगाने सुशोभीकरण आहे, रोषणाई आहे, याची सुद्धा कामं आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत. शहराला विविध भागामध्ये पाणी पुरवठा चांगला व्हावा यासाठी आम्ही मंदिर आणि मंदिराच्या परिसरात 2 वेळचं पाणी पुरवठा करत आहोत आणि याचबरोबर शहरातील इतर भागामध्ये सुद्धा पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी 50 खाजगी टँकरच्या माध्यमातून आणि शासनाकडून मिळणारे 100 असे 150 टँकरच्या माध्यमातून आम्ही पाणी पुरवठ्याचं नियोजन आतापर्यंत केलेलं आहे. पालकमंत्र्यांनी यंदाची वारी प्लास्टिक मुक्त वारी अशी संकल्पना आणलेली आहे. त्या संदर्भात काय काय योजना आखल्या? पालकमंत्री महोदयांनी आणि कलेक्टर सरांनी दिलेल्या निर्देशानुसार यावर्षी वाळवंटामध्ये हे 0 गार्बेज वाळवंट कसं राहिले या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या अनुषंगाने शहरातील वाळवंटामध्ये विविध ठिकाणी जे काही 10 वाळवंटाचे घाट आहेत त्या घाटावर घाटने आम्ही झोनिंग केलेलं आहे. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमार्फत म्हणजे जिल्हा परिषद मार्फत मिळालेले 100 कर्मचारी आणि नगर परिषदेचे 100 असे 200 कर्मचाऱ्यांमार्फत 0 गार्बेज झोन आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय. या अनुषंगाने प्लास्टिक मुक्त वारी होण्यासाठी आम्ही शहरातील जे काही व्यापारी व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये प्लास्टिक मुक्त वारीची जनजागृती केलेली आहे. दंडात्मक कारवाई सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे आणि प्लास्टिकला पर्याय म्हणून काही खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून, संस्थांच्या माध्यमातून आणि नगर परिषद माध्यमातून आम्ही कापडी पिशव्याचं सुद्धा वितरण करण्याचं नियोजन केलेलं आहे ते आम्ही करत आहोत. याचबरोबर वाळवंटामध्ये किंवा इतर सर्व शहरामध्ये डस्टबिनची पुरेशा प्रमाणात आम्ही उपलब्ध करून देत आहोत की जेणेकरून ही प्लास्टिक मुक्त वारी आणि कचरा मुक्त वारी करण्याच्या अनुषंगानं प्रशासन प्रयत्नशील आहे. आता खरं तर अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे, पण वारीमध्ये बाहेर गावात येणारे व्यापारी आहेत किंवा परप्रांतीय व्यापाऱ्यांची संख्या जास्त असते. म्हणजे अतिक्रमण एका बाजूला हटवलेलं, दुसऱ्या बाजूला परप्रांतीयांचे व्यापारी लोंढा येतो. त्याला कशा पद्धतीनं तुम्ही सूचना केल्या किंवा काय मॅनेज करणार आहेत वाहतुकीसाठी? शहरातील मंदिराकडे येणारे सर्व जे काही मोठे रस्ते आहेत ते रस्ते आम्ही अतिक्रमण मुक्त केलेले आहेत. फुटपाथ अतिक्रमण मुक्त केले आहेत. रस्ते मोठे झालेले आहेत. हे होत असतानाच शहरामध्ये जे काही रस्ते रिकामे झाल्यानंतर अशी स्थानिकांची तक्रार आहे आणि काही त्या प्रमाणात अंशतः ते बरोबर आहे की इतर व्यावसायिक जे त्या ठिकाणी येऊन रस्त्यावरती व्यवसाय करतात आणि त्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. या अनुषंगानं आदरणीय जिल्हाधिकारी महोदय कार्तिकेयन सरांनी आम्हाला सूचना दिल्या असून त्यानुसार आम्ही रोड निहाय, झोन निहाय शहरामध्ये अतिक्रमण पथकाची निर्मिती केलेली आहे. जसे की प्रदक्षिण मार्गाचे 2 भाग केलेले आहेत. चौपाळा ते मंदिर परिसर ते महाद्वार घाट तो एक परिसर, 65 एकरचा वेगळा झोन केलेला आहे. वाळवंटाचा वेगळा झोन केलेला आहे. स्टेशन रोडचा वेगळा झोन केलेला आहे. ह्या झोनमध्ये 3 शिफ्टमध्ये वेगवेगळ्या टीम अतिक्रमणासाठी कार्यरत राहतील आणि पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या भागामध्ये नो हॉकर्स झोन आम्ही केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही कोणतेही हॉकर्स त्या ठिकाणी राहणार नाहीत, जेणेकरून यात्रा कालावधीमध्ये जी मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे त्या गर्दीमध्ये त्यांना त्रास होणार नाही आणि भाविकांना, वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन हे इझिली व्यवस्थित व्हावं या अनुषंगाने प्रयत्नशील करत आहोत. या व्यावसायिकांना व्यवसाय होण्यासाठी त्यांच्या काही जागा नेमून देण्याचं काम आम्ही ठरवत आहोत प्रशासनाने एकत्र, आणि त्यांना त्या ठिकाणी त्या डेडिकेटेड झोनमध्ये कसे राहतील आणि मुख्य रस्त्यावरती ठरवून दिलेल्या भागामध्ये लोकांना त्रास होणार नाही हे आम्ही नियोजन करतोय.
आपल्या नगरपालिका हद्दीमध्ये येणार किती साधारण वाहन स्थळ आहेत आणि तिथं काय सुविधा आहेत का? साधारण कसं पाऊस आल्यानंतर तिथं चिखल होतो, अशा पद्धतीत काय सुविधा केलेल्या आहेत का? जे नेहमीचे जे काय आपण डेडिकेटेड ठरवलेले वाहनतळ आहे 13 त्या ठिकाणी आपण मुर्मीकरण केलेलं आहे. त्या ठिकाणची स्वच्छता, झाडे झुडपे काढून ठेवलेलं आहे, लेवलिंग केलेलं आहे. त्या ठिकाणी चिखल होणार नाही याची पुरेपूर दक्षता प्रशासनानं घेतलेली आहे. त्याचबरोबर जी काय मुख्य महत्त्वाचे जे काय पार्किंगचे लोकेशन्स जे मंदिर परिसरातले आहेत, ज्याच्यामध्ये अंबाबाई पटांगणचं आहे, आंबेडकर मैदान आहे, खादी ग्रामोद्योग आहे, गजानन महाराज मठाच्या पाठीमागचं आहे, या भागामध्ये पावसाचं पाणी साठणार नाही या अनुषंगानं ड्रेनेजच्या सुद्धा व्यवस्था आम्ही अत्यंत कायमस्वरूपी चांगल्या रीतीने केलेल्या आहेत. आणि इतरही ठिकाणी आम्ही मुर्मीकरण करून लेवल काढून त्या ठिकाणी पार्किंगला अडचण येणार नाही या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि तसं आम्ही त्याच्यावर आम्ही उपाययोजना केलेली आहे. काय वारकरी बांधवांना काय आवाहन करसाल स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या नगरपालिका दृष्टिकोनात काय आवाहन करसाल? वारीला येणाऱ्या भाविकांना त्यांचं दर्शन सुखकर होण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी त्यांना वारकऱ्यांना सर्व सुविधा दिलेल्या आहेत. वारकऱ्यांना आव्हान आहे की वाळवंटात आल्यानंतर इतरत्र पाण्याच्या प्रवाहामध्ये जास्त खोलवर जाऊ नये, पाण्याच्या प्रवाहामध्ये कचरा टाकू नये. वाळवंटामध्ये आणि 65 एकर त्याचबरोबर वाखरी या ठिकाणी शौचालयाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच ठिकाणी उघड्यावर शौचालय जाऊ नये, घाण होऊ नये, कारण शेवटी आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसंच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केलेली आहे किंवा नगर परिषदेच्या जे काही पाणी आहे त्या पाण्याचाच वापर व्हावा, टँकरचा पाण्याचाच वापर व्हावा. इतरत्र उघड्यावरचं अन्न खाऊ नये, जेणेकरून त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहील आणि शहरामधीलही आरोग्य बिघडण्यासाठी काही कारण निर्माण होणार नाही, असं सर्व वारकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. ते मुख्य अधिकारी महेश रोकडे सर. नगर प्रशासन आता सज्ज झालेलं आहे. चंद्रभागेच्या तीरावरून जगदीश डांगे, येलस, महाराष्ट्र.